सारस बागात स्वारगेट सारस बाग आहे तिथं. आज मी आलेली आहे सारस बागेमध्ये. तुला सापडतं की या बाप्पाला असं स्वेटर वगैरे घातलं आणि पुण्याबाहेरचे लोक खूप बोलतात की "हा, तुमचा बाप्पा फार वेगळा आहे का स्वेटर वगैरे असं." तर आमच्याकडे खूप पहिल्यापासून होतं. कपल्स जरी येत असले तरी सुद्धा ते अगदी शांतपणे इथं बसतात. नाहीतर जे पुणेकर आहेत त्यांना माहिती आहे मी पेशवा कासल म्हणजे आपलं आत्ताच शनिवार वाडा. ह्या मावशी आहेत हा. आणि तुम्ही रोज सकाळी येता ना? हो रोज रोज सकाळी येत. सकाळी येऊन इतका सुंदर रस्ता साफ करतात ते इथला. हो आणि रस्ता साफ तुमच्यामुळे करतो. आम्हाला इतके छान रस्ते बघायला मिळतात. हम्म. खूप छान रस्ता साफ करतात. आहे ना? तुम्ही किती वर्ष हो. करता? आता मी 20 वर्ष होत आले. 20 वर्ष करता. हो. तर मला सांगा की आज मी पुण्यात माझा पहिला व्हिडिओ करते. कुठे फिरायला जाऊ मी? काय वाटतं तुम्हाला? सारस बागात स्वारगेट सारस बाग आहे तिथं. आज मी आलेली आहे सारस बागेमध्ये. मगाशी मी मावशींना विचारलं, आठवतंय तुम्हाला? तर त्या मला म्हणल्या की सारस बाग बेस्ट प्लेस आहे फिरण्यासाठी आणि भल्या पहाटे. म्हणजे आता किती वाजलेत? अगदी 8:30 वाजलेत आणि इतकं सुंदर वातावरण आहे. बाजूला इतके छान बोगनवेली. ओ वैसा. आणि आता थोड्याच वेळात आपल्याबरोबर एक आपला छान मित्र असणार आहे ज्याची कालच ओळख झाली आहे. तर चला. तर अमोघ कालच माझी याच्यासोबत ओळख झालेली आहे. काही तासांपूर्वीची ओळख आहे. तर अमोघ तू काय म्हणजे तुला एवढा इतिहास सगळ्या जुन्या गोष्टी माहिती आहेत. मला तर 5 मिनिटापूर्वीच आठवत नाही. एवढं कसं लक्षात ठेवायचं? म्हणजे काय काय शिकलायस तू? काय करतोस? कशात मास्टरी केली आहेस? काय काय हा, सांगतो? मास्टरी नाही केली, माझं मास्टर झालंय. अच्छा. मी MA संस्कृत आहे आणि मी MA इंडॉलॉजी शिकलोय. ओके. आणि त्या विषयामध्ये गेली 5 ते 6 वर्ष मी काय म्हणत प्रोजेक्ट घेतो वेगवेगळे. अच्छा. अमोघशी बोलताना मला असं वाटलं अमोघ तू प्रॉपर पुण्याचा आहेस? नाही आहेस तरीच इतकं बोलतोय. म्हणजे पुण्याच्या लोकांना मी इतकं बोलताना बघितलेलं नाही आजपर्यंत. जरा हळू नाही. मी आता 25 वर्ष पुण्यात आहे आणि पुण्यातले लोक खूप बोलतात जर त्यांना माहिती माझी असेल तर. आजपर्यंत नाही बोललेत. बरं मला पत्ता सांगितलं लोकांनी, हा भाग वेगळा, पण तो एक मग. मुद्दा बाजूला ठेव. पण तरी सुद्धा छान मस्त मजा करणार होतो आज आपण सारस Yes. बागेमध्ये. चलो सुरू करूया. डन डन. डन. हॅलो अमोघ, हॅलो. कसा आहेस? मी मस्त आहे. एक औपचारिक एक छान अशी सुरुवात. तुझं सारस बागेमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. मी पहिल्यांदा आलो. कसं फार वाटतंय सुंदर. पहिल्यांदा ही सारस बाग बघून? खूप छान वाटतंय. खूप झाडी आहे बाग असल्यामुळे. गवतही ओलं. ओलं गवत आहे. सकाळची वेळ आहे. ऊन छान पडलं उन्हाळ्याचं. फार कोवळं ऊन, सुंदर मस्त अशी सारस बागेतली सकाळ. तर अमोघ वैद्य आज माझ्या बरोबर आहे आणि आपण आज त्याच्याकडून सारस बागेबद्दल जाणून घेणार आहोत. अमोघ तुझा दांडगा अभ्यास आहे बरं का या दांडगा सगळ्या वगैरे नाही गोष्टींवरती. पण तरी रे तू काही ना काहीतरी पडेल वाचतोस झाड आता माझं. चढू नये. असतो. तर माझा पहिला प्रश्न असा होता की म्हणजे बघ सारस बागेबद्दल बऱ्याच जणांना माहिती, Yes. बरीच जण त्याच्याबद्दल सर्च करतात, गुगलला Correct. जाऊन बरीच माहिती वाचतात. तर सारस बागेबद्दलची अशी कोणती गोष्ट आहे जी सगळ्यांना तर माहितीच आहे पण त्यातल्या त्यात खूप कमी लोकांना ही गोष्ट माहिती आहे, अशी कोणती आहे का? सारस बागेला आधी पर्वतीचं तळ म्हटलं जायचं. म्हणजे इकडं मागं पर्वती दिसते. सो 1753 साली हे बांधायला, हे कृत्रिम तळ आहे मुळात. म्हणजे असं रॅन्डम आपल्याकडे कसं तळं म्हटल्यावर ते ऑलरेडी नॅचरल तळं असतं तसं नाहीये. तर इथनं हा बाजीराव रोडवरनं एक आंबील ओढा व्हायचा जो आत्ताही हे करतो आणि त्याला आत्ता जसा पूर येतो तसा त्याही वेळेस पूर येत होता. तर तो पूर आला आणि प्लस पुण्याला पाण्याचा प्रॉब्लेम होऊ नये आणि कसं होत होतं बघ ना, हा बाजीराव रोडवरनं जायचा आंबील ओढा आणि शनिवार वाड्याच्या इथनं बाहेर पडायचा, तिकडनं जायचा. म्हणजे बरं. शनिवार वाडा आणि आजची शनिवार पेठ, नारायण पेठ हे दोन वेगवेगळे होते. म्हणजे किनाऱ्याच्या त्या बाजूला वगैरे असं. बापरे. मग ते बंद केलं, तो वळवला आणि इथं कृत्रिम तळ बांधायला नानासाहेब पेशव्यांनी सुरुवात केली. आणि काय म्हणूयात, एक इंटरेस्टिंग नोंद अशी की हे तळं होतं, तळ्यावर त्यांनी बेट केलं होतं तयार. त्या बेटावर बंगला होता. बंगला म्हणजे वाडा टाईप मध्ये होता. 1784 साली म्हणजे नंतर सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात इथं सिद्धिविनायकाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. त्याची तारीखही आत्ता शोधली. भास्वती सापडली. सोमण म्हणून आहेत, त्यांना सापडली की ती 4 मे आहे अशी तारीख त्याची येते.
आणि ना आज तू बघत असशील की फोटो जर तू बरोबर. गुगल सर्च केले तर तुला सापडतं की या बाप्पाला असं स्वेटर वगैरे घातलं हा. आणि पुण्याबाहेरचे लोक खूप बोलतात की तुमचा बाप्पा फार वेगळा आहे का स्वेटर वगैरे घालतो. तर आमच्याकडे खूप पहिल्यापासून होतं, कारण त्याची एक नोंद मिळते. लच्छू शिंपी या श्रींचे माप घेण्यास पाठवलेले आहे. अच्छा श्रींचे माप म्हणजे त्याला कपडे बरोबर. शिवले होते अच्छा तेव्हापासून. ओ त्यामुळे आता आम्ही हे काही वेगळं काढलेलं नाही किंवा जवळपास लोणचे घालण्यासाठी 300 आंबे पाठवलेत. हम्म. आपण लोणचं खातो, मग बाप्पाला का नको? ओ त्यामुळे त्याला पण लोणचं काय सांग- 300 आंबे सुमार म्हणजे आता आपण सुमारे म्हणजे काय अप्रॉक्सिमेटली असं म्हणतो ना, तर सुमारे म्हणजे परफेक्ट 300 म्हणजे 300 अच्छा अशा त्या काही नोंदी येतात. म्हणजे ह्या नोंदी लोकांना माहिती नाही म्हणून मी सांगितलं. बाकी लोकांना माहिती असतं की तळ्यातला गणपती म्हणायचे हा का, ना. कारण हे तळ हा होतं आणि त्यामुळे तो सारसबागेतला तळ्यातला सिद्धिविनायक गणपती दोनदा हो. मूर्ती चेंज झाली. अच्छा पहिली 1784 ची, त्यानंतर 1890 मध्ये ती भंग झाली होती म्हणून ती परत चेंज केली. आणि मला आता एकदम एक गोष्ट अशी क्लिक झाली, एक नोटीस झाली की आम्ही जेव्हा येतो इथं सारसबागेमध्ये आम्ही येतो तर त्यावेळेला आम्ही काय आहे की बाबा बाग आहे, पाणी आहे, कासवा आहेत, कमळं फुलली आहेत, वा फोटो काढा, ह्या दृष्टीने आम्ही सारसबाग बघतो बरोबर. तर तुम्ही सारसबागेवरती जेव्हा अभ्यास करता आणि जेव्हा तुम्ही सारसबागेत आत येता तेव्हा तुम्ही कुठल्या दृष्टीनं बघता, म्हणजे अशी तुझी दिव्य दृष्टी मला हवी आहे, कुठल्या दृष्टीनं सारसबाग बघितली पाहिजे? दिव्य दृष्टी नाही, पण हा मला प्रश्न कधी कोणी विचारला नव्हता. विचार केला तर समोरनं ज्यावेळेस येतो ना हा. त्यावेळेस वर्णन आहे आपल्याकडे की ते तळ हो होतं, ना. ते बोटीतनं जायचे, तळ्यात कमळं फुललेली होती, असं सगळं वर्णन येतं. आणि मोठं तळ होतं ग, म्हणजे आपली हिराबाग आहे इकडं बरोबर. जवळ, या हिराबागेच्या इकडं तो धक्का होता. हम्म. म्हणजे तिथून बोटीतनं तुम्ही हम्म. येऊ शकता. पर्वती दिसायची इथनं, म्हणजे आणि मी नाही बरं का, म्हणजे फोटो सुद्धा अवेलेबल आहेत. जर तुम्ही गुगलवर टाकलं ना ओल्ड पर्वती फोटो, ओल्ड सारसबाग फोटोज, तर तुम्हाला ते फोटोज सापडतात की या तळ्याच्या पाशी ते काही लोक बसलेले आहेत किंवा ओढ्यापाशी ते बसलेत आणि पर्वती कशी दिसते. बरोबर. आणि तसं जाणवतं की ते तळ आहे. 1784 नंतर तिथं ते छान मंदिर आहे, लोक बोटीतनं जात आहेत, त्या मंदिराचं दर्शन घेत आहेत. लोक नाही पण निदान पेशवे किंवा सरदार तरी दर्शन घेत आहेत. त्यानंतर ज्यावेळेस ब्रिटिश काळ आहे त्यावेळेस चिखल साचला होता, इथं दलदल झाली होती, तरी लोकांची वर्दळ कमी झाली नव्हती. म्हणजे डास वगैरे आहेत पण वर्दळ कमी झाली नव्हती. लोकांना त्या बाप्पाविषयीचं जे प्रेम आहे म्हणजे ते मला फार दिसतं की ते सगळे ते काय अडचणी असतील ते पार करून लोक त्या दर्शनाला येत आहेत आणि बाप्पाचे लाड होत आहेत, हे असं आम्हाला दिसतं. म्हणजे किती भारी आहे ना, तू जे वाचतोयस, तू जे इमॅजिन करतोयस ते सगळं आत येताना तुझ्यासोबत घेऊन येतो तू आत. Correct. आणि छान पूर्वीची जागा तू इथे इमॅजिन करतोस. येस. पण तू लहानपणी बघितलेली सारसबाग आणि आता काय बदल झालाय आणि जो व्हायला नको होता असं तुला वाटतंय का, की विनाकारणच हे झालंय का, का का करतोय आपण हे मी सगळं? खरं सांगू का, तर बऱ्याच वेळा असं होतं की जुनं आधी फार चांगलं होतं आणि नंतर बिघडलं. मी म्हणेन की माझ्या लहानपणी सारसबाग खूप डेंजर होती. अच्छा. कोणी येऊन बसायचं, काहीही करायचं. पण जसं जसं लोकांना ना इतिहासाचं महत्व जास्त पद्धतीने जाणवायला लागलं रील्स किंवा याच्या माध्यमातून, तसं तसं लोक शहाणी होत गेली आहेत. त्यामुळे सारसबागेत येणारी जी जनता आहे, लोक आहेत, ते खूप व्यवस्थित येतात, दर्शन घेतात. अगदी कपल्स जरी येत असले तरी सुद्धा ते अगदी शांतपणे इथं बसतात. नाहीतर जे पुणेकर आहेत त्यांना माहिती आहे मी काय बोलतो, मी खूप शब्द टाळतो आहे. नो कमेंट्स. येस. त्यामुळे पण आता हे खूप बदललंय. सकाळी जे चालायला येतात, व्यायाम करायला येतात, त्यांच्यामध्ये काहीही बदललंय. तू जर इकडनं, तू आता चौपाटीच्या इथनं आलीस तर चौपाटी होती, पण चौपाटीच्या तू खाली उतरतेस तसं उजवीकडं वेगवेगळे रस देणाऱ्या त्या काकू आहेत. म्हणजे तुळशीचा, कारल्याचा, दुर्वांचा, त्यानंतर मटकीचे ते उसळ देतात आपल्याला खायला. तर त्या जवळपास मला असं वाटतं 30 वर्ष तरी तिथं आहेत. 25 ते 30 वर्ष त्या तिथं आहेत. सो ते बदललेलं नाही. बदल हा चांगलाच झालाय मी म्हणेन. आणि म्युझियम मध्ये बऱ्याच मूर्ती, म्युझियम पण इकडे माग आहे बरं का, भरपूर गणपतींच्या मूर्ती आहेत. सो चांगला बदल आहे. आणि ना मी अमोघ असं वाचलं, म्हणजे गुगल सर्च करताना मला सापडलं की सारसबागेचं नाव इथं खूप सारस पक्षी यायचे आणि त्यामुळे याचं नाव सारस. काही अभ्यासक असं मानतात की त्यांनी सारस पक्षी ठेवले होते पेशंट म्हणून सारसबाग. पण
हे खूप नंतरच्या काळात सारसबाग नाव येतं. म्हणजे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात तळ्यातला गणपती सारसबाग असं नाव येतं. लोकांना असं वाटलं, काहींना असं वाटतं, खरं तर गुगलवर लिहिणारे जे आहेत अभ्यासक नसलेले, अभ्यासकांनी अगदी व्यवस्थित लिहिलंय की ती बाग तयार झाली आणि मग सारस पक्ष्यांचं तिथं शिल्प होतं म्हणून तिथं सारसबाग म्हटलं गेलं. पण आपल्याला आधीपासूनच सारसबाग हे नाव तिथं येतं. अभ्यासकांमध्ये मतमतांतर असतात. काही जण म्हणतात की नाही, कसं आलं आपल्याला ठाऊक नाही. काही जण म्हणतात की सारस पक्षी इथं त्यांनी ठेवले होते म्हणून. आणि अजून एक आता एक माझा शेवटचा प्रश्न आहे, खूप भारी प्रश्न आहे असं मला वाटतं, कारण मला ना वेळ बघून फिरायला जायला आवडतं. येस, म्हणजे प्रत्येक ठिकाणी फिरायला जाण्याची काहीतरी वेळ असते. करेक्ट. तर तुला काय वाटतं एक अभ्यासक म्हणून, तू जेवढा अभ्यास केलास, तू जितकं रिसर्च करतोस, तर एकंदरीत त्यावरून तुला काय वाटतं की सारसबाग पर्टिक्युलर आपण घेऊया, कारण आता आपण इथं आहोत, तर सारसबागेत फिरायला येण्याची अशी काही पर्टिक्युलर वेळ आहे का की ह्या वेळेत जर तुम्ही आल्यानंतर बास तुमचं आयुष्य सार्थकी लागेल आत्ताची आणि काही नको? बरोबर आले आपण वेळेमध्ये. जर तुम्हाला व्यायाम करायला यायचा आहे तर 6-7 वाजता या, नाही तर 7:30-8 वाजता या. इथं पर्यटक आलेले असतात, काहींचा व्यायाम करून काही गप्पा मारत असतात, ज्येष्ठ नागरिक असतात, काय म्हणतात दर्शनाला आले असतात. पुण्यातले वेगवेगळे विचारवंत हे सगळे इथं त्यावेळेस येतात. हाच तो काळ आहे, कारण तू मला जिथं भेटलीस तिथं बाजूलाच एक काका बसले होते, म्हणजे काका ग्रुप बसला होता. तर तो असाच गप्पा मारत होता की अरे आता कचरा बघ किती कमी झालाय. जसं इथं पाट्या लागल्या ना माश्यांना खायला काही टाकू नये, तसं माश्यांना खाणं टाकणं बंद झालंय, कचरा कमी झालाय, आता तो स्वच्छ दिसतंय वगैरे वगैरे. देवादेवेश्वर संस्थांची ते तारीफच करत होते खूप छान पद्धतीने. सो असे भरपूर गोष्टी ऐकायला मिळतात तुला, खूप. क्या बात आहे. तर आज अमुक वेळात वेळ काढून आलेला आहे, त्यामुळे आम्ही मस्त सारसबाग फिरणार आहोत आणि मस्त असं छान निसर्ग सारसबागेतला तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. चला. तळ्यामध्ये उतरण्यास परवानगी नाही, तळ्यामध्ये कचरा टाकू नये, पोहायचा असेल, पुण्यामध्ये भरपूर स्विमिंग टँक आहेत, त्यांची पब्लिसिटी मी करत नाही, पण इथे येऊन पोहायचं नाही, कितीही इच्छा झाली तरी पाण्यात पाय घालून बसायचं नाही, माशांना कासवांना खायला घालायचं नाही. आणि इथं पेशवे पार्क पण आहे, मागं पेशवे पार्क आहे. तर इथं प्राणी होते आणि तिथल्या एका मी हत्तीणीबद्दल, अनारकली हत्तीण होती, आणखीन एक हत्तीण होती, पण अनारकली हत्तीणीबद्दल ती फेमस जास्त होती. ह्या दोन्ही हत्तीणी, दोन ज्या हत्तीणी होत्या या गणेशोत्सवासाठी, मला दुसऱ्या हत्तीणीचं नाव नेमकं आठवत नाहीये, पण हा अनारकली हत्तीण आणि दुसरी जी होती त्या कसब्याच्या पुढं असायच्या, कसबा गणपतीच्या पुढं गणेशोत्सवामध्ये. मग त्यांच्यापासून मिरवणुकीला सुरुवात व्हायची खरं तर. आणि लाडक्या होत्या पुणेकरांच्या त्या हत्तीणी खरं तर खूप. आणि पेशवे पार्क मध्ये सिंहापासनं वाघ, अनेक प्राणी होते खरं तर, खूप प्राणी होते, माकडं होती, वेगवेगळे पक्षी होते, तळं होतं ते तळ्यात ती बोटिंगची सुविधा सुद्धा होती. आता माहिती नाही आहे का नाही. फुलराणी आहे अजूनही, फुलराणी खूप लाडकी आहे पुणेकरांची, काय म्हणतात फेरी मारायची. मग आता जाऊया गणपतीचं दर्शन घेऊया. चला. ते भांबुर्डा म्हणजे आपलं आत्ताचं शिवाजीनगर. पेशवा कासल म्हणजे आपलं आत्ताचं शनिवार वाडा. संगम म्हणजे तो संगम ब्रिज आणि आपला संगमाचा भाग सगळा. भांबवडी असं मूळ नाव होतं, त्याचं त्यांनी भांबुर्डा केलं. ही पर्वती टेकडी आणि हा त्या पर्वतीचा टँक, म्हणजे तो पर्वतीचं हे तळ. आजची माझी ट्रिप खूप सुंदर झाली आहे. म्हणजे काही प्लॅन असे असतात जे ठरवून सुद्धा छान सक्सेसफुल होत नाहीत, पण आज आम्ही उठलो आणि सुटलो, आम्ही काहीच प्लॅनिंग केलेलं नव्हतं. आणि जसं मी तुम्हाला म्हणाले, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय की बागेत फिरण्याची सुद्धा एक वेळ असते. तर सारसबागेत तुम्ही फिरायला येत असाल ना, तर बघा सहसा एक सकाळी 7ला तुम्ही घरातनं बाहेर पडा, मस्त 9-9:30 वाजेपर्यंत फिरा, कारण इथं भरपूर पक्षी येतात. वातावरण खूप सुंदर असतं इथं उन्हाळ्यातलं, म्हणजे फार गरमही होत नाही, गार वारंही सुटलेलं असतं. इतका सुंदर एक्सपिरियन्स होता. आणि आता भेटणार होतो आपण पुढच्या एपिसोडमध्ये काय भारीमध्ये. आज मी तुम्हाला
भारी, जगात भारी, विषय भारी काय म्हणू शकतो आपण सारसबागेला. सुंदर अशी बाग दाखवलेली आहे. तर काय भारीच्या पुढच्या एपिसोडमध्ये काय असायला पाहिजे, काय एक्सप्लोअर केलं पाहिजे, कमेंट करून नक्की सांगा आणि द ऑड इव्हनला सबस्क्राईब नक्की करा.